रोहित गोवारे यांच्याकडून सुद्धा मात्र काहीतरी गिफ्ट मिळेल. फुल नाही फुलाची पाकळी जरूर मिळेल यात मात्र शंका नाहीये. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज. आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या सर्व आमच्या नारी शक्तीला सुद्धा सलाम. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागतम. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज पियुष. सचिन दानवा स्ट्राइक एंडला. राहुल दानवा यांचे बंधू. पहिलाच बॉल ऑन दी टो. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बॅकफुट पंच करत असताना सरळ चेंडू फार वेगाने निघून जाईल. आउटफीट फास्ट ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. सुस्वागतम. 10 MPL चौकार. महिला कक्ष या ठिकाणी आपण पाहतायत उभारला गेलाय. त्या महिला कक्षांमध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या भगिनींचं सहर्ष स्वागत आहे. सुजित जाधव खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. त्यांची बॅट घेऊन चालण्याची स्टाईल. अजय भोईर जरी पराभूत झाले तरी बंधूला कॉपरेट करतायत. अतिशय चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न. टॉस झाला चेंडू. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल अजय धानवा यांना आपण ऐकलं होतं कॉलर माईकवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. जर इथून विन होत आहेत तर तुम्हाला अजून सुद्धा आपण पाहू शकता संधी उपलब्ध होऊ शकतील. कारण चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण अनुभवलंय. पण टी पुंजारा यांना आपण पाहतायत 11 नंबरची जर्सी परिधान करणारा अनिकेतला आपण पाहू शकतायत. थोडेसे कव्हर पॉइंट मध्ये घेतले गेलेत. एक शॉर्ट गली रिझन. हेमंत पवार यांच्यासाठी हे फील्ड सजवले गेले. जाळं आखलंय. जाळ्यात शिकार मिळेल का धानवा ब्रदर्स टीमच्या गोलंदाजांकडून. मिस्टर पियुष 10 नंबरची जर्सी परिधान करणारा. 3 बॉलचा खेळ झालाय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. विकेट किपरने काय अपील केली होती. वेळेला विनवणी केली होती जणू काही किरण केने सरांकडे. राकेशजी दुमाडा ह्या वेळेला उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. च्या माध्यमातून आम्ही मासवण गाव मासवण जेव्हा मित्र मासवणची मॅच व्हायची त्यावेळेला राहुल दानवा स्कोरिंग करायचे. तो अजून सुद्धा फोटो यादगार आहे. आणि तिथून त्यांनी फॉलो केलं. ही खूप महत्त्वाची भूमिका. ह्या वेळेला चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जंप चांगली होती. हवेत सुरुडी मारली होती. इथून आपण पाहू शकतायत एक धाव मिळेल हेमंत पवार यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कारण विदिन सेकंदामध्ये चेंडू तुम्हाला सर्कलमध्ये स्टॉप करावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. जे लाडके श्रोते स्मार्ट टीव्हीवर मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण वेलकम. चालता बोलता स्मार्टफोनवर मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. या वेळेला गली रिजनमध्ये फक्त चेंडूला ढकलून काढलं. इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूचा खूप पाठलाग केला जातो. बॅकअप चांगला मिळतोय. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. पवार 11 या टीमची 9व्या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर मैदानाची उभारणी केली गेले. कष्ट घेतलेत या स्पर्धेला. पहिल्या षटकाची हाताळणी झाली. आपण पाहू शकलात पियुषच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. इंटेलिजंट बॅटिंग केली जाते. असं नाही आहे की मोठे फटके मारले जाते सचिन दानवा हेमंत पवार यांच्याकडून. कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे की अजून चेंडूचा फर जो आहे तो निघून गेलेला नाही आहे. चेंडू थोडासा जुना झाल्यानंतर तुम्हाला अटॅक करणं सोपं जातं. परंतु इथून आपण पाहतायत विचार विनिमय करतायत. जेव्हा तुम्ही पॉवर प्लेमध्ये ग्राउंड स्ट्रोक खेळता त्यावेळेला चेंडू जुना होण्याची दाट शक्यता असते. काही खेळाडू जर आपण पाहिले तर ग्राउंड स्ट्रोक खेळतात आणि ते बेताज असतात.
अशा वेळेला खेळण्यासाठी मी खास करून ग्राउंड स्ट्रोक जे पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतं ते एक खेळाडूचं नाव घेईन विशाल वल्टे. काय ग्राउंडचा जो ग्राउंड स्ट्रोकचा बेताज होता. रॉयल कुडूस या टीममधून त्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं. GV7 स्पोर्ट्सच्या आता मात्र आपण पाहताय ते स्वतः प्रोप्रायटर आहेत. अर्षद बेमन होंडोच्या टीममध्ये भरपूर वर्ष त्यांनी कारकीर्द गाजवली आणि कोसमाई चषकामध्ये चला घाई करा पहिल्या षटक जवळपास 4 मिनिटे लागली. आणि कोसमाई चषकामध्ये ते मारलेले फटके आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी दिलेली शाबासकी. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू निघून जाईल. हुशारीने क्रिकेट खेळलं जातं. बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी चांगली झाली परंतु कलेक्शन अचूक नाहीये. फेकी चांगली झाली होती नो डाऊट. बॅकअप चांगला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. 11 रन्स. मनोज आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर आहेत. कोणगाव या ठिकाणी आता ते राहत आहेत परंतु गावाकडे येण्याची जी जिद्द असते ती इच्छाशक्ती असते आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली गावाकडे ती घेऊन येते ज्या वेळेला एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण होतं. ऑफ साईडला फटका तर छान आहे. ड्राईव्ह खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल मिस्टर अनिकेत. फेकी येईपर्यंत यावेळेला बंटी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2/10 मदतीने. सचिन धानवा अतिशय चांगली बॅटिंग करतायत. 13 रन्स. 13 रन्स. मनोज खूप चांगली लेंथ आणि लाईन आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना पाहायला मिळतो आणि सेन्सिबल बॉलिंग कशी करावी चतुरस्त्र वाणीने हे दर्शवत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त लेटकट खेळले गेलं. हुशारीचं क्रिकेट दाखवत असताना सचिन धानवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 धावांच्या मदतीने 15 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 15 रन्स. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या दरम्यान. आज मासवन प्रीमियर लीगचा थरार आणि उद्याच्या दिवसात विशेष आकर्षण हे तुमच्यापर्यंत पोहोचलंय. आता मोठा बॅनर्स आपल्याला मासवन नाक्यावर पाहायला मिळेल आणि उद्याचे 2 विशेष आकर्षण या स्पर्धेची शोभा वाढवतील. त्यांना युट्यूबवर नेहमीच पाहिलंय ऐकलंय नाचताना बघितलंय परंतु आज प्रत्यक्षात उद्याच्या दिवसात पाहायला मिळतील. बॅटची एज लागली होती. अगदी उजव्या साईडने चेंडू निघून जातो. हेमंत पवार डेंजर एंडकडे होते. फेकी करेपर्यंत सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते हळुवारपणे 16 रन्स. एकच चौकार पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त 2 डॉट आले परंतु सिंगल डबल ट्रिपल यावर खूप चांगली भर दिले सचिन धानवा यांनी आणि त्याला सुरेख साथ दिले हेमंत पवार यांनी. ते स्वतः प्रोप्रायटर आहेत मालक आहेत संघ मालक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतील. मनोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साईडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. ताकद आणि नजाकत या 2 गोष्टींचा वापर केला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. मासवन प्रीमियर लीग षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22. खूप चांगला फटका होता. यावेळेला अप्रतिम बॅकफुटला गेले. जागा बनवली. चेंडूला फक्त दिशा दिली. 2 धावा मिळतील डिक्लेरेशन झोनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये. या दुहेरीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 24 वर जाऊन पोहोचली गेली. पहा काय रणनीती आखली गेली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या आपण पाहू शकला जवळजवळ 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या आपण पाहू शकलात 15. म्हणजे 2 षटकांचा खेळ अखेरीस ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित पवार स्वतः पाण्याची व्यवस्था करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जास्त टाइम स्पेंड करू नका. जवळजवळ 9 मिनिटे घेतलेत 2 षटकांमध्ये. तुम्हाला अजून सुद्धा
2 षटकं 11 मिनिटे इथे टायमर स्टॉप केलाय ड्रिंक्स ब्रेक असल्या कारणानं. मात्र इथून आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मासवन प्रीमियर लीगचा थरार, वर्ष 10वे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल शुभम जाधव. प्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. फटका चांगला होता, पण बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा सचिन धानवाच्या बॅटमधून येत असताना. चिकाटी प्लेयर आहे, सिंगल डबलला महत्त्व देत आहेत, जाणतायत एक एक रन्स किती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. मध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर जरूर रिस्क सुद्धा घेत असताना पाहायला मिळत आहेत. घ्यावे लागते, जोखीम पत्करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये, आयुष्यात म्हणा किंवा क्रिकेटचा खेळ. बॅटची एज घे, चेंडू जस्ट जवळून जातोय विकेट किपरच्या. मिळतील 2 धावा. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 2 बॉल्सचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन येऊन राहायचे प्रियांश फायटर आणि स्मिथ स्मॅशर्स. हा पहिल्या दिवसातील शेवटचा पेंडिंग राहिलेला सामना आपल्या भेटीला येईल. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. पियुष मात्र यू वेट म्हणून सांगतायत, परंतु इथे आपण पाहतायत अनिकेत तिथे दर्शवतायत पियुष हा माझा झेल आहे, तू कशाला इथे मध्ये पडतो, असं दर्शवत असताना आपण पाहू शकाल. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस विकेट मिळाली, टक्कर होते. अशा प्रकारच्या खूप घटना घडलेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. टक्कर झाल्यानंतर जी जोखीम असते, जखम असते, ती भरून काढताना खूप वेळ लागतो. म्हणून तुम्ही कॉलिंग करा एकमेकांना की मी घेतो तू थांब, परंतु ते कॉलिंग झालं नाही. आणि अनिकेतने अखेरकार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपलं डोळ्यांची जी नजर आहे, आय कोऑर्डिनेशन ती खूप स्ट्रॉंग होती. जजमेंट चांगलं होतं आणि आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना ग्रेट कॅच बाय अनिकेत धानवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलचा खेळ झाला आणि जाऊन पोहोचला 28. प्रथम बॅटिंग करणारा संघ पवार 11. सचिन धानवाच्या खेळीला पूर्ण विराम. एक मोठा फटका मारण्यासाठी जरूर त्यांनी रिस्क घेतली गेली होती. ऑफ साईडला टॅप केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2च्या मदतीने. 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 30. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अतिश पवार स्वतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा बॉल होता शुभम जाधव. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही बॅटर. इथे डेंजर एंडकडे, पंचांकडे दाद आणि पंच मात्र यावेळेला म्हणतायत नॉट आउट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. खूप चांगली रणनीती आखली गेली. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या
आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर 32 रन्स. 3 षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया एक डीजे ब्रेक. 3 षटकांसाठी तुम्हाला मिनिटे लागले ती 14. आता मात्र आपण पाहू शकतायत 6 मिनिटे या षटकासाठी तुम्हाला फक्त दिली जातील, याची दखल घ्यायची आहे. 6 मिनिटात हे षटक जर फेकलं नाही तर तुम्हाला एक 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जरी आपल्याकडे भरपूर वेळ असला तरी सुद्धा शेड्यूलनुसार प्रत्येक संघाला तो समान न्याय मिळाला पाहिजे. कोणत्याही संघाला त्याचा नुकसान झालं नाही पाहिजे. मनोज गोलंदाजी मार्कवर 5 मिनिटाचं हे षटक पाहायला मिळेल का? गोलंदाज सज्ज होईल. ऑन साइडला काय फटका खेळलाय, फोर्स केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक एट द डिस्टन्स. MPL षटकार. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 38. जरूर चेंडू ह्या वेळेला आपण पाहतात लेग ब्रेक केला होता. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. हेमंत पवार यांच्या बॅटमधून एक धाव येते. संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये पोहोचली गेली. जे श्रोते जोडले गेलेत मंगलदास घरत त्यांनी सुद्धा सांगितलं खूप चांगली संकल्पना या स्पर्धेची. 10वं वर्ष पूर्ण होते. त्यांना हार्दिक शुभेच्छा. म्हणजे सफाळेवरून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन, समालोचकांना नेहमीच ऊर्जा देणारं असं व्यक्तिमत्व आणि त्यांची स्पर्धा सुद्धा येते. 42 जणांची टीम लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांची ओळखली जाते. यंगस्टार चषक माकणे 29 ते 2 फेब्रुवारी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी. उद्या मिकी माऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मोठू पदलू या वेळेला आपल्याला पाहायला मिळतील आणि ती फलटण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. यात मात्र शंका नाही आहे. एका साईडला शंकर धोत्रे गोटे अंपायर, एका साईडला दशरथ पाटील, एका साईडला मोटू तर एका साईडला पतलू. अशा पद्धतीने आपण पाहू शकणार आहोत. म्हणजे काहीच कमी पडणार नाहीये 10व्या वर्षामध्ये. यंदाच्या वर्षात दशरथ पाटील यांना आपण आणलंय तर पुढच्या वर्षात राकेशजी दुमाडा, योगेश वाघला आपण आणू. हा माझा शब्द आहे. आमचे जवळचे मित्र आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही एकत्रित केलेत. फार्म हाऊसच्या तो चषक उमरोळीचा तिथे सुद्धा खूप चांगली कॉमेंट्री त्यांची पाहायला मिळाली आणि नुकतंच एक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाला. बबलू पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत महाराष्ट्र पोलीस आणि त्यांनी सांगितलं की मात्र योगेश वाघ जेव्हा कॉमेंट्री करतो त्यावेळेला तो सांगतो हा माझा पेशा आहे, हसवण्याचा मी प्रयत्न करतो, कधी काही खेळाडूंना राग येईल असं कधीच मानू नका, हा माझा हेतू नसतो. आणि बबलू पाटील यांनी सांगितलं जेव्हा योगेश वाघ आले तर आम्ही हसून हसून मात्र खळखळून क्रिकेट खेळलो. जे प्रेशर असतं ना ते प्रेशर मात्र हटवण्याचं काम कधी कधी हे मराठी जे हास्य क्रिकेट समालोचक असतात ते पूर्णपणे प्रेशर रिलीज करण्याचं काम करतात. ऑन साइडला शॉट पूल केला जातोय. यावेळेला आपण पाहू शकाल फिल्डर आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अतिश पवारच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43 रन्स. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आणि 7 बॉल्स आतापर्यंत खेळ शेष राहिलाय. शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, क्लीन बोल्ड परफेक्ट. यावेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. शफल झाले होते. त्रिफळाचित सुपर डिलिव्हरी मनोज. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज शेवटच्या बॉलवर बाद होताना 24वा जो बॉल आलाय ना तो मात्र कुठेतरी या वेळेला त्रस्त झालाय आजच्या दिवसामध्ये. 24वा बॉल अजय भोईर यांच्या डोक्यामध्ये सातत्याने राहील की 5 षटकांचा सामना असेल तर 24वा बॉल मला मात्र डिफेन्स करायचा सोडून द्यायचा आहे.
जयेश बोरी यांच्या सुद्धा मनामध्ये राहील. दोन बंधूंना तो 24चा आकडा खुणावत असणार यात ती मात्र शंका नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 43 रन्स. परफेक्ट यावेळेला 19 मिनिटे लागली ती 4 षटकांमध्ये. थँक्यू व्हेरी मच. पाणी मैदानाच्या आतमध्ये सचिन धानवा घेऊन जात असताना ही आपली स्पर्धा आहे आणि त्याकरता एकमेकांवरचं प्रेम, आदिवासी बांधव, जीवाला जीव देणारं असा हा आदिवासी बांधव आज खूप पुढे चाललाय. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्र या अशा गोष्टी आपण सातत्याने पाहिलंय की समाज उपयोगी ज्या मात्र या बांधवांनी जे कार्य केलंय, पोलीस दल असो, डॉक्टर असो, ज्या पद्धतीने क्रिकेट असो, क्रीडा वेगवेगळं क्षेत्र पाहायला मिळतं. त्यामध्ये शालेय जीवनातील विद्यार्थी असतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो वकील असतील, असे कित्येक आपण क्षेत्र पाहिलेत की त्या क्षेत्रामध्ये या आदिवासी समाज बांधवांनी घेतलेला पुढाकार म्हणजेच काय तर आदिवासी बांधव म्हणजेच माणुसकीचं माहेरघर म्हणून मासवण या गावाला सुद्धा ओळखलं जातं आणि मासवण हे गाव माणुसकीचं माहेरघर म्हणून आपण या गावाला ओळखतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 4 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 43. वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या मॅचेस आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यामध्ये आगरी प्रीमियर लीग असेल, कुणबी प्रीमियर लीग असेल, आदिवासी प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिलंय, जैन प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिलंय. त्याच पद्धतीने आपण भरपूर वेगवेगळ्या स्पर्धा पाहिलेत. कोळी आगरी प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिलेत गोडदेव भाईंदरच्या मैदानात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला नव्हता. व्हाईट बॉलचा इशारा. वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या लीग म्हणजे ज्यांच्या समाजातून एक एक खेळाडू टॅलेंटेड पुढे येईल आणि तो मात्र देशाला रिप्रेझेंट करेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 44. बॉल फेकून झाले ते 5 बॉलमध्ये काय रणनीती असेल अजय धानवाच्या विरोधात? ही रणनीती असेल. ऑन साईडला खूप चांगला फटका, पुलचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळतोय. तारांबळ उडते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची, परंतु बंटी त्यामधला हार मानणाऱ्यांपैकी नाही आहे. माझ्या रक्तातच क्रिकेट आहे हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने हेमंत पवार 11 टीमला घेऊन जातोय फलकावर. 46. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल आहेत. अजय धानवा ह्या वेळेला थोडासा अडथळा निर्माण होत असताना पंच डेड बॉल घोषित करतायत. क्वालिटी दर्जाचे पंच ऑन फील्ड आपण पाहू शकाल. विरल नायर सर, कोसमाई चषकापासून प्रवास, आमच्या विभागामध्ये भगवा करंडक, भगवा चषक, तिथून त्यांचा प्रवास आणि तिथून ती ओळख निर्माण झाली. ऑन साईडला शफल झालेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळलेत. क्लिअर होईल का यावेळेला? डेफिनेटली चेंडू आय थिंक सो निघून जातोय. स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हेमंत पवार स्वतःची विकेट जरूर आपण पाहताय सुरक्षित ठेवतायत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. खोलवर चेंडू होता. बॅटचा टो लागतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील. 1 2 3 आणि पाहता पाहता आपण पाहू शकाल 2 धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार नाही. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. गॉन. अजय गायकवाड यांचं हे ट्रेंडिंगला हे गाणं आपण पाहतायत. रॉकी ग्रुप चषकावर खूप त्यांचं प्रेम मिळतं. गेल्या वर्षात त्यांनी प्रत्यक्षात भेट दिली होती आणि यंदाच्या वर्षात सुद्धा 4 ते 12 मध्ये ते प्रत्यक्षात भेट देतील. यंदाचं वर्ष हे खूप 2 लाखाचं प्राइज या वर्षात आपल्याला पाहायला मिळेल. रॉकी दादा आणि त्यांची संपूर्ण टीम जोमाने काम करत असताना एक खारटन भागामध्ये अशा प्रकारचं नंदनवन करणं म्हणजे जिकरीचं काम असतं. ते रॉकी ग्रुपने कित्येक दिवस त्यांची मेहनत पाहायला मिळते. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. गुड कॅच.
शुभम जाधव कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. खूप चांगला चेंडू होता. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. अनुभव आहे. म्हणतात ना, अनुभव हा मोफत मिळत नसतो. कधी त्यासाठी वेळ खर्च करावा लागतो, कधी पैसे खर्च करावे लागतात, तर कधी आपण पाहू शकतात मेहनत ही खूप खर्च करावी लागते. आणि ज्या वेळेला मेहनत तुम्ही करता त्याचं फळ मिळतं, तुम्हाला सक्सेस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना अजय धानवाला आपण पाहतायत. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो आणि इथून आपण पाहतायत विकेट मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 49 आणि ॲक्युरेट 50 रनचं टार्गेट सेट केले गेले. ते 5 षटकांमध्ये 50 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या प्रियांश फायटर पहिल्या दिवसापासून ते वेट करतायत की आमचा शेवटचा सामना कधी खेळवला जाईल. ती वेळ आता आलेली आहे आणि या आपण टॉस करण्यासाठी स्मिथ स्मॅशर्स या टीम समवेत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. सामना 6 षटकांचा तो असेल, कारण पहिल्या दिवसातील शेड्यूलचा तो शेवटचा सामना आपण पाहू शकलात. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. 50 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण होईल त्याचं धावतं वर्णन या आपण ऐकूया मिस्टर उत्कर्ष पाटील यांच्या मुखातून. बहाडोली गावाला या जांभूळ गावाला आधी बंदी तो मी दिला माझ्या सतुआई देवीला. 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 यस, थँक्यू सो मच. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकलात. या पहिल्या इनिंग करिता पुढील होणारा सामना एका बाजूला स्मिथ स्मॅशर्स आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच प्रियांश फायटर. 2 कर्णधारांमध्ये टॉस होईल आणि आजच्या दिवसातला तो मात्र अंतिम सामना असेल. 50 धाव्यांचं पाठलाग करण्याकरिता 51 धावा असतील. 50 धावा या फलकावरती लागल्या, 49 फलकावरती लागल्या आणि 50चं टार्गेट असेल. चला, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा मासवण प्रीमियर लीग. उद्याचा दिवस शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात विशेष आकर्षण. टेनिस क्रिकेट पटलावरती अगदी गाजलेली नावं. एका बाजूला शंकर धोत्रे अर्थातच गोट्या अंपायर, डान्सिंग अंपायर, आणि एका बाजूला कॉमेडी किंग नवी मुंबईचे बादशाह अर्थातच दशरथजी पाटील. आगरी व्हॉइस आपल्याला बघायला मिळेल एक जबरदस्त पद्धतीनं, जे मात्र सुंदर समालोचन करत असतात आणि त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी खूप जास्त क्रेज आहे त्यांच्या आवाजाला आणि त्यांच्या समालोचनाला. टॉस होईल आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच. स्मिथ स्मॅशर्स आणि एका बाजूला आपण बघणार आहोत प्रियांश फायटर. हा सामना 6 षटकांचा राहील राहुल सर. ऑल राईट, कारण तो पहिल्या दिवसातला थांबलेला सामना आहे. रिझर्व्ह सामना आपण पाहतोय कारण पहिल्या दिवसात थोडासा उशीर झाला. आदरणीय सन्मान्य नरेश पवार साहेब, सांगलीवरनं मात्र आपण यूट्यूबच्या माध्यमातून ते ही स्पर्धा बघतायत आणि कॉल करून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचे मात्र मासवण प्रीमियर लीगचे सर्व आयोजक आणि त्यांचे खूप खूप आभार मानतायत. धन्यवाद साहेब, तुम्ही मात्र या स्पर्धेला प्रेम देताय. नरेशजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत सांगलीवरनं मात्र या मॅचचा आनंद घेत असताना. नरेशजी पवार साहेबांचं पुन्हा एकदा
सहर्षाचं हार्दिक स्वागत. ते स्वतः इथे नाहीत परंतु पाटील नेटवर्क्स ला जोडले जातात आणि युट्यूबच्या माध्यमातून नरेशजी पवार साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचे खूप खूप आभार. पुढील सामन्याचा टॉस झाला राकेशजी दुमाडा साहेबांच्या शुभ हस्ते आणि तो टॉस स्मिथ स्मॅशर वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती अतिश पवारला आपण पाहताय आणि दोन फलंदाज, एका बाजूला बंटी पुंजारा आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच अजय धानवा, हे आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये स्टार आयकॉन खेळाडू अजय, उत्कृष्ट पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी मजबूत बांध्याचा, मजबूत यष्टीचा फलंदाज आणि सलामवीर म्हणून सातत्याने चांगली कामगिरी या फलंदाजाची आपण पाहिली आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओपनिंग पेअर्ससाठी पंच लेट स्टार्ट असा मात्र इशारा देत आहेत आणि सामन्याला सुरुवात देखील होते. 50 धावा इथे मात्र आहेत. या 50 धावा कुठल्या पद्धतीनं पुढे नेतील हे आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसात आपण पाहतोय अंतिम दिवस. या वेळेला फायनलचा सामनाच्या जवळ आपण पोहोचलेले असू. सेमीफायनल नंबर 2 चालू असेल. कुठले 2 संघ असतील हे अनेक प्रश्न उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये मेजवानी प्रेक्षकांसाठी डान्सिंग अंपायर शंकर धोत्रे आणि नवी मुंबईचा बुलंद आवाज अर्थातच दशरथजी पाटील सर आपल्याला उद्याच्या दिवसात पाहायला मिळतील. अगदी मासवण नाक्यावरती आता तो बॅनर पोहोचलेला आहे आणि राहुल दानवा सर तिथे पोहोचतील आणि मात्र ते होल्डिंगवरती सेट होईल. उद्याचा दिवस चर्चेतला दिवस का राहणार आहे तर उद्याच्या दिवसात MPL ची फायनल आहे. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने केलं, स्टिअर केलं बॉलला. तिथे मात्र शॉर्ट कव्हरचा खेळाडू तैनात. तिथून मात्र फील्ड होऊन फेकी येईल. तदवरती सिंगलनं स्कोर कार्डला सुरुवात होईल. बंटी पुंजाराला आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय अजय धानवा, पॉवर पॅक फलंदाज. या फलंदाजाकडे क्वालिटी आहे परंतु ती क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी देखील लागेल. धानवा ब्रदर्स या संघासाठी खेळत असताना आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली आणि तदनंतर एक जिम्मेदारी म्हणून आपण पाहतोय अजय धानवा सध्या मैदानाच्या आतमध्ये. अतिश पवारला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्सनं किरण केणी सर दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं आपण पाहू शकाल धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 2. अजित साबळा आम्हाला दर्शवतात. पहिल्या दिवसात साहिल जाधव होते. कालच्या दिवसापासून आपण पाहतो अजित साबळा, अविनाश आहेत आणि जतीन केणी कंटिन्यू करतायत त्याचा 3रा दिवस देखील. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू हाताळून पुन्हा एकदा तेवढ्याच वेगानं चेंडूला कलेक्ट करायचं फारसं सोपं नसतं परंतु आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज अतिश जबरदस्त गोलंदाजी करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतील तयार. 3 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने संपला. यावेळेला मात्र आपण पाहतोय तिथे गॅप मध्ये बॉलला ढकललाय. अतिशय चांगला फटका. तिथे मात्र लहान चिमुकले आहेत आणि त्यांना बीट करत चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ पोहोचलाय. दोघांची धडक देखील झाली परंतु आपण पाहतोय फेकी करताना विचार केला नाही की वरती आंब्याचं झाड देखील आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय मला तरी वाटतं इथे पळून 4 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. यस पंच दर्शवतील तिथे काय आहे की चौकार आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावून मात्र आपण पाहतोय 5 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु शेवटच्या क्षणाला तिथे चौकार घोषित केला. क्या बात आहे. हॅलो, हा बोला भाऊ. जे आंब्याखाली आमचे लाडके प्रेक्षक राजे बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर बसा प्लीज. विनंती आहे. स्पर्धा आपल्या गावची आपली आहे, तिला हँडल देखील आपणच करायचं आहे. तुम्हाला कळकळतीची विनंती आहे जे आंब्याखाली आमचे लाडके प्रेक्षक राजे बसलेले आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य करा. सामन्याचा आनंद जरूर घ्या. तुम्ही या सामन्याचे केंद्रबिंदू आहात. तुमच्यामुळे या स्पर्धेला आणखीन शोभा आलेली आहे. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्याची गरज असेल. जाऊया मॅचकडे.
4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 6. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. नुकताच आपण पाहतोय बहाडोली प्रीमियर लीग देखील येते आणि बहाडोली गावचं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. सतुबाई नवसाला पावणारी हाकेला धावणारी बहाडोली गावावरती निश्चित स्वरूपात आईचा हात आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी येणाऱ्या काळात जानेवारीची सुरुवात आणि तिथे मात्र BPL अगदी मंदिराला लागून ते शेतामध्ये मैदान असतं. एक सुंदर पद्धतीने त्या स्पर्धेचं नियोजन असतं आणि आपण पाहतोय ती स्पर्धा देखील अगदी थोड्या दिवसात जानेवारीच्या पहिल्याच हप्त्यात सुरुवात होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल या षटकातला गोलंदाज घेऊन तयार. समोरच्या दिशेनं डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनचा खेळाडू तैनात श्रीकांत फील्ड करेल. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळत आहे. या सिंगलच्या साह्यानं 8 धावा षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर संपतो. 24 मध्ये 42ची गरज आणि 24 चेंडू ह्या सामन्याची कहाणी आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया अनिकेत काकडे यांचं सुंदर संगीत. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला स्मिथ स्मॅशर्स आणि एका बाजूला प्रियांश फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 42ची गरज आणि 24 चेंडू. सामना अतिशय सुंदर पद्धतीचा पाहायला मिळतोय. यावेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल बंटी पुंजाराला आपण पाहतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि तिथे अजय हा मात्र इझिली डन. 2 डावा मात्र पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 2ला सुरुवात सचिन धानवा यांना आपण पाहतायत. 02 असा मात्र जर्सी क्रमांक त्यांचा आपण पाहतोय. हैदराबाद हा जर्सी कोड आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना धानवा ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळते. गुजरात टायटन GT. चेंडू मात्र गली थडमानला. तिथून जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 39 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे ते म्हणजेच 22 चेंडू 39ची गरज आणि 22 चेंडू. एक चांगलं कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा मॅच स्मिथ स्मॅशर्स या संघानं टॉस तिथं जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. राकेश गोवारी, पराग धानवा, त्यानंतर आपण पाहतोय प्रीतम पांढरा हे मात्र खेळाडू इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. आजच्या दिवसातला मात्र तो शेवटचा सामना असेल. खऱ्या अर्थानं शेड्यूलचा तर शेवटचा सामना पाहिला तर हाच होता. परंतु आपण पाहतोय की पहिल्या दिवसातला जो सामना राहिला होता तो मात्र आपण आता पुढील मॅच मध्ये त्या सामन्याला पाहणार आहोत. स्मिथ स्मॅशर्स आणि एका बाजूला आपण पाहू शकाल प्रियांश फायटर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं चांगला फटका. परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. या वेळेला आपण पाहतोय 2 धावा जरूर सेव्ह केल्या. जरी 50 धावा एक थोडंसं मोठं टोटल आम्ही उभं केलं असेल प्रतिस्पर्धी संघासमोर, परंतु सहज रीतीनं ह्या धावा आम्ही होऊ देणार नाहीत. या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय खूप छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मासवन प्रीमियर लीग 2024 10वं एडिशन या स्पर्धेचं आणि उद्याचा दिवस अर्थात या स्पर्धेचा असतं. या स्पर्धेचा आपण पाहतोय अंतिम दिवस. खूप छान सुरुवात मात्र या स्पर्धेला झाली. 19 तारखेची मात्र ती सुरुवात आणि आज आपण पाहतोय उद्या 22 डिसेंबर शेवटचा दिवस या स्पर्धेचा. शेवटच्या दिवसातली कहाणी देखील तेवढीच चांगली आपल्याला बघायला मिळणार आहे. अंतिम दिवसातले मात्र आपण पाहतोय सामने देखील खूप छान पद्धतीने रंगले जातील, ज्यामध्ये उद्याच्या दिवसातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच एका बाजूला धीरज अजित 11 विरुद्ध आपण पाहतो प्रियांश फायटर
दुसरा सामना धानवा ब्रदर्स आणि स्मिथ स्मॅशर, तिसरा सामना मासवण जिनियस आणि फ्रेंड्स 11, चौथा सामना पवार 11 विरुद्ध सूर्या मासवण, त्यानंतर क्वालिफायर 1, एलिमिनेटर क्वालिफायर 2 आणि तदनंतर मेगा फायनल, असं मात्र शेड्यूल आपण उद्याचं 8 सामन्यांचं ठेवलंय. चौकार मात्र इथे देखील आला मैदानाच्या आतमध्ये, तो देखील चौकार अत्यंत महत्त्वाचा राहिलाय. षटक क्रमांक 2 मध्ये 4 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 17. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिनच्या षटकात धावसंख्या जरूर खर्च 9 झाल्या 4 चेंडूंमागे, आणि आता 5वा चेंडू घेऊन अजय धानवा समोर कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सचिन, पुढचा बॉल. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. कमेंट्री बॉक्स एंड कडनं उजव्या हातानं उजव्या बाजूनं पंचांच्या हा चेंडू हाताळला होता आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलंय. चेंडू डिक्लेअर झोन कडे वळण घेईल. फटक्यामध्ये काहीच कमी नव्हती, परंतु आपण या मैदानाची रूपरेषा थोडीशी वेगळी पाहतो, त्या अनुषंगाने मात्र इथे डिक्लेअर झोन जो मात्र घोषित आहे तिथे मात्र आपण पाहतो या 2 धावा पाहायला मिळाल्या. चेंडूंचा खेळ मात्र झालाय आतापर्यंत 5-5 मध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अर्थात षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. 31 ची गरज असेल. चेंडू आहेत 19 मध्ये 31. 10-10 ची सरासरी जर तुम्ही अगदी बरोबरीच राखली तर मात्र या सामन्यामध्ये 50 धावा होऊ शकतात. येणाऱ्या काळात आपण पाहतोय होतील का, या काचं उत्तर मात्र येणारे 19 चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सचिन 2 षटकं फेकण्याकरिता 11 मिनिटं झालेली आहेत. जर 4 षटकं 20 मिनिटात तुम्ही फेकत नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरी जावं लागेल. आणि लेट एंट्री ग्रेट एंट्री फॉर्मात येण्यासाठी वेळ लागलाय, परंतु आता फॉर्म मिळालाय. अजय धानवाच्या बॅट मधनं 10 MPL 6. सतुबाईच्या नावानं उदो उदो माऊली सतुबाई देवी आईच्या नावानं, माय माऊली सतुबाई देवी आईच्या नावानं, आली BPL स्पर्धा ही महाडोली गावानं, आली BPL स्पर्धा ही. सो मच. हळदी किंग जयेश पाटील यांच्या सुमधूर आवाजात गायलेलं गीत, अर्थातच BPL चं सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. आणि बहाडोली प्रीमियर लीग मी मगाशी देखील उल्लेख केला, कमिंग सून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 पंच यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चर्चेत राहिलाय अजय धानवा आणि ड्रीम गर्ल दनाणे यांच्या माध्यमातून त्याच्या प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 17 मिनिटं झालेली आहेत 3 षटकं फेकून. आतापर्यंत फक्त 3 मिनिटांचा अवधी बाकी आहे. तुम्हाला 4थं षटक पूर्ण करायचा, वेळ आपण जास्त घेता याची दक्षता घ्या. अदरवाईज तुम्हाला पेनल्टी एक प्लेयर तुम्हाला मध्ये घ्यावा लागेल, याची दक्षता घ्या. बघा क्रिकेटचे रूल सगळ्यांसाठी सारखे आहेत, त्या अनुषंगाने आपण पाहतोय वेळ 3 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 1 षटक पूर्ण फेकायचं आहे. 12 चेंडू आणि 17 ची गरज आपल्याला पाहायला मिळते. राहुल भोईर यांचे छोटे बंधू तुषार, हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तुषार भोईर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय येणाऱ्या काळात क्रिकेटमध्ये भरपूर चांगले टॅलेंट त्यांच्याकडे देखील आहे. सूर्या मासवण ह्या संघाचे सर्व खेळाडू, सूर्या मासवण म्हणजेच त्यांचा ओपन आपण खेळता, सूर्या मासवण जो संघ आहे ओपन क्रिकेटला तुम्ही खेळता, ते सर्व खेळाडू कुठे असाल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचं आहे. राहुल भोईर तुमच्या प्रतीक्षेत आहेत. मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. मोह आवरणेसा झाला आणि तिथे मात्र अतिशनं माइंड रीड केलं फलंदाजाचं की मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. वेगवान बॅटचा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. हा चेंडू हाताळल्यानंतर बॅट स्विंग झाला, बॅटचा फ्लो बंद झाला आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडू हा त्याला क्रॉस करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेलाच टायमिंग चांगलं झालं, परंतु तेवढी लांबी मिळाली नाही जेवढी हवी होती. अजय धानवा बॅक टू द डगआउट गॉन.
थँक्यू सो मच. ड्रीम गर्ल दणाणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक षटकार जरूर ठोकला होता आणि त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांनी जमा देखील केलं, परंतु त्या षटकाराचा सुगंध शेवटपर्यंत नेता आला नाही. जिथे सामना अगदी क्रुशल मुवमेंटला आला आणि आपण पाहतोय या संघाचा आधारस्तंभ साथ सोडून गेला. आता या वेळेला नवीन फलंदाज शुभम ला आपण पाहतोय, या शुभमला जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आता अजय धानवा बाद झालाय. अजय धानवाची जागा इथे तुम्हाला पूर्ण करावी लागेल. ज्या पद्धतीने जी सुरुवात करून दिली, जो स्टार्ट मिळवून दिला, आता त्याला पुढे नेण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता, पंचांकडे मागणी तसा पुरवठा, उचलून धरले अपील किरण केणी सरांनी. अगदी लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज इथे बाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सलग 12 चेंडू आणि 17ची गरज असताना 3 चेंडू डॉट फेकले. आता 9 चेंडू आणि 17ची गरज आहे. 33 धावा या धावफलकावरती. सलग 3 बॉल डॉट फेकले. अतिश पवार यानं जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जोडले जातील, थोडेसे नाराज असतील. आजचा दिवस देखील आपण पाहतोय सकाळच्या सर थोडंसं झाला, खेळामध्ये एक वेगळा ट्विस्ट आला. इथे मात्र आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीनं फिल्डिंग झाली. तिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 34. आता 8 चेंडू आणि 16ची गरज आणि 8 चेंडू. अटीतडीचा सामना. एका बाजूला पवार 11, एका बाजूला आपण पाहतोय धानवा ब्रदर्स. ह्यांच्यातली मात्र ही कडवी लढत, झुंज, कशमकश आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 16ची गरज असताना हा सामना अतिशय चांगल्या रोमहर्षक टर्नवरती जाऊन पोहोचलाय. चेंडूला मात्र कव्हरला ढकललं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फेकी येईल तद्वरती 2 धावा मिळतील का? पंच किरण केणी सांगतात की यस, 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न नसेल. आता आपण पाहू शकाल 7 मध्ये 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव्यांचा पाढा तुम्हाला इथून रचावा लागेल आणि 2-2 धाव्यांनी देखील हा सामना तुम्ही जवळ नेऊ शकता. 7 बॉल, 14ची गरज आणि 7 चेंडू. खूप छान पद्धतीने हा सामना चालू आहे. एका बाजूला आपण पाहतो धानवा ब्रदर्स संघ 50 धावा त्यांच्या समोर ठेवल्या, ज्यामध्ये सुरुवात आपण बंटी पुंजारा आणि एका बाजूला अजय धानवाची महत्वाची राहिली, ज्यांनी एक फाउंडेशन सेट केलं. आणि आता मात्र आपण पाहतोय उंच इमारत बांधण्यासाठी सर्व खेळाडू जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता षटक क्रमांक 4चा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 36. 6 मध्ये 14. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असताना सामना अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. 6 बॉल आणि 14ची गरज. स्पीडअप करा, थोडा जास्त वेळ जाऊ देऊ नका. आणखीन एक सामना तेवढाच महत्वाचा आहे, तो 6 षटकांचा, याची दक्षता घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतील. या वेळेला आपण पाहू शकाल ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती पियुषनं चढवलाय हल्ला. षटकार. थँक्यू सो मच. 6 बॉल आणि 14ची गरज असताना पियुष छोटा पॅक बडा धमाका, त्याच्या यष्टीकडे जाऊ नका. टॅलेंट भरपूर आहे.
आणि ठासून भरलेला टायलेंट मैदानाच्या आतमध्ये क्रुशल मुवमेंटला जो दाखवतोय. खूप छान पद्धतीने बॅटिंग. 6 बॉल 14ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार आणि या षटकारानं मॅच मध्ये आता वेगळं वलय प्राप्त झालंय. 5 मध्ये 8. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजानं लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले. थोडासा पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्सचा बॉल आणि त्याला मात्र कन्व्हिन्स केलं की ऑन साइडला फटका खेळण्यासाठी मजबूर केला आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल डॉट बॉल आला. 4 मध्ये 8ची गरज आणि 4 चेंडू. अटीतडीचा सामना. पियुष जाधवला आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग शॉट फाईन लेग मध्ये जवळपास तिथे होता खेळाडू आणि तिथून आपण पाहतोय चेंडूला उचलतील आणि तत्पूर्वी फेकी येईल. त्याआधी सिंगल मात्र पूर्ण होते आणि या सिंगलने आता 3 चेंडू आणि 7 धाव्याची गरज. 14 हवे होते त्यामध्ये 3 चेंडूं मागे 7 धावा तुम्ही जरूर जमा केल्या. आता येणाऱ्या काळात या 3 चेंडूं मागे तुम्हाला 7 धावा आणखीन हव्या आहेत. त्या धावा होतील का हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. पुढचा बॉल ऑन साइडला फटका. बऱ्याच काळ हवेत क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू फरार. सीमारेषा बार. 10 MPL चा देखणा यूज षटकार. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. यस थँक्यू सो मच. काय बॅटिंग केली. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच स्नेहल धानवाला आपण पाहतोय. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि 1ची गरज. उद्याच्या दिवसात कळेल कुठल्या संघाला चान्स मिळतील कारण 4 सामने अजून बाकी आहेत आणि त्याचबरोबर सेम पॉईंट जर राहिले तर सुपर ओव्हर यामध्ये तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. आता 2 चेंडू आणि 1ची गरज. अगदी क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय आता डॉट बॉल आलाय. इथे आपण पाहू शकाल 1 चेंडू आणि 1ची गरज. काय सामना रंगला. विशेषतः मोठा फटका खेळण्याची गरज नव्हती. स्नेहलला सिंगल डबल फक्त पुश केला असता. सगळे खेळाडू जवळ होते. इनफिल्डच्या वरून क्लिअर करणारा जर तुम्ही फटका खेळले असतात तर कदाचित तिथे सिंगल मिळाली असती परंतु मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळे विचार त्यांनी घेतले. डोक्यामध्ये माइंडसेट हल्लं. मोठ्या फटकारांचा स्वीकार केला आणि तो स्वीकार करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्नेहल इथे धावचीच्या स्वरूपात बाद होतील. नवीन फलंदाज मनोज धानवा कोंडगाव भिवंडी इथे मात्र चांगलं क्रिकेट खेळत असतात आणि आता मात्र गावचं क्रिकेट खेळण्याकरिता 4 दिवस आपल्याला पाहायला मिळतात. वर्षभरात इथे मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी हजर असतात तेच मनोज आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू 1ची गरज. 1 चेंडू आणि 1ची गरज. हा सामना विजयाकरिता दोन्ही संघांच्या बाजूला झुकलेला सामना आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारा सामना. लक्ष वेधून घेणारा सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1ची गरज आहे. पियुष कडे मात्र क्षमता आहे. सूर्या मासवण संघाचे सर्व खेळाडू जमल्यात फोटो सेशनसाठी परंतु ते फोटो सेशन त्यांनी थांबवलंय आणि 1 चेंडू 1चा मॅचचा आनंद घेत आहेत. पियुषचा मात्र खेळ आपल्याला बघायला आवडेल. 1 चेंडू 1ची गरज. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतोय वाईट बॉल. सगळं काही फिल्डिंग सेट झाली. ऑल ओके झालं आणि गोलंदाजाने सांगितलं मोये मोये. व्हाईट बॉल टाकला आणि आपण पाहू शकाल विजयाचा शिक्का मुर्तब केला धानवा ब्रदर्सच्या संघाने. काय मेहनत घेतली होती मागच्या बॉलसाठी कर्णधारानं संघ मालकानं परंतु गोलंदाजाने त्याच्यावरती पाणी फेरलं. होतं क्रिकेटमध्ये असं होतं. थोडंसं प्रेशर असतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता इथे विजयाचा टसा उमटला तो म्हणजेच धानवा ब्रदर्स मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा आपण निश्चित स्वरूपात देणार आहोत. अजय धनवा मॅन ऑफ द मॅच आणि हायेस्ट रन गेटर आपण पाहतोय 21 धावा. हेमंत पवार यांना मात्र राहुलजी धनवा यांच्याकडून माउंटन ड्यू हा मात्र एनर्जी ड्रिंक मिळेल आणि हायेस्ट विकेट टेकर